नाशिक महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या 10 उमेदवारांचे अर्ज छाननीत बाद झाले। त्यामुळे तुर्तास 122 प्रभागांपैकी फक्त 112 प्रभागात शिवसेनेला अधिकृत उमेदवार देता येणार आहे। आता हा घोळ निस्तारण्यासाठी मुंबईतून खासदार अनिल देसाईंना पाठवण्यात आले। थोड्याच वेळात देसाई निवडणुकीचे मुख्य अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत। नाशिकच्या आयुक्तांना ते भेटणारही आहेत। एबी फॉर्म वाटप करताना झालेल्या गोंधळामुळे शिवसेनेला सिडकोतील 2 प्रभागात 7 उमेदवारांना अतिरिक्त एबी फॉर्म आढळले, तर प्रभाग क्रमांक 30 मधील सेनेच्या अधिकृत उमेदवाराचा अर्ज बाद झालाय। सेनेतील गटातटाच्या राजकारणाने एबी फॉर्म वाटपात पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यात हातघाई झाली होती। दरम्यान 2 दिवसांपूर्वी शिवसेनेचे पदाधिकारी अजय बोरास्ते यांनाही मारहाण करण्यात आली होती। उमेदवारीच्या वादातूनच ही मारहाण करण्यात आली होती। पात्र आणि अपात्र उमेदवारी अर्जांचा घोळ पुण्यात रविवारी रात्री उशिरापर्यंत चालू होता। निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार 350हून अधिक उमेदवारांचे अर्ज बाद झालेत। त्यात आणखीच वाढ होण्याची शक्यता आहे। महापालिका निवडणुकीच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज बाद झाले आहेत। महाराष्ट्राचे तुकडे पाडणाऱ्यांना सोडणार नाही असा स्पष्ट इशारा उद्धव ठाकरेंनी दिल्यानंतर आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी त्यावरती उत्तर दिले। असंतोष असताना राज्याचं विभाजन होता कामा नये अशी भाजपची भूमिका असल्याचं रावसाहेब दानवेंनी म्हटलंय। ते आज पुण्यात प्रचाराचा नारळ फोडल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते। भाजप छोट्या राज्यांच्या संकल्पनेला नेहमीच पाठिंबा देत आलाय, पण त्याचा अर्थ जनतेला मान्य नसताना विभाजन करणं हा भाजपचा अजेंडा नसल्याचं दानवेंनी स्पष्ट केलंय। संयुक्त महाराष्ट्राच्या त्या लढ्यामध्ये जे हुतात्मे झाले, ज्यांनी म्हणजे ही मुंबई मिळवण्यासाठी मुंबई महाराष्ट्राला अशी तशी मिळाली नाही, ती रक्त सांडून मिळवावी लागली। हे तुम्हाला या निमित्ताने तिकडे जावं लागलं आणि म्हणून कळलं। हे सुद्धा फार मोठं काम या निवडणुकीने केलेलं आहे, फार मोठं काम झालेलं आहे। आणि जर त्या हुतात्म्यांना वंदन करून शपथ घ्यायची असेल तर माझी तयारी आहे, माझ्या सर्व शिवसैनिकांची तयारी आहे। चला उद्या जाऊया आपण आणि हुतात्म्यांना मुंबईची जबाबदारी आम्ही घेतलेली आहेच, पण महाराष्ट्राचा 1 इंच तुकडा आम्ही तोडू देणार नाही, आम्ही तुटू देणार नाही, ही शपथ खरी तिकडे घ्यायला पाहिजे। जो महाराष्ट्र आहे विदर्भासह तो संयुक्त महाराष्ट्र तो अखंड ठेवू, ही शपथ माझी घ्यायची तयारी आहे। आज जे कोणी तिकडे गेले आणि जे काही थोटाण करून आले त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी ते करून दाखवावं। अखंड महाराष्ट्राची शपथ घ्या ना। आमच्यावरची टीका केल्या जाते की अखंड महाराष्ट्राची शपथ आपण का घेत नाही। मला असं वाटतं की टीकाकारांनी हा विचार केला पाहिजे की या अगोदरच आमच्या मुख्यमंत्र्यांनी नागपूरच्या अधिवेशनामध्ये वेगळा विदर्भाच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी चर्चा केलेली आहे। भारतीय जनता पार्टी ही छोट्या राज्याच्या बाजूला जरूर आहे। कुठंही असंतोष करून कुठल्याही राज्याचं विभाजन करावं या मताची भारतीय जनता पार्टी नाही। आणि मला असं वाटतं की हा वाद केवळ निवडणुकीपुरता उपस्थित केलेला वाद आहे। मुलुंडमधील प्रचार सभेमध्ये उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारवर निशाणा साधला। बंगारू लक्ष्मण 1 लाखांची लाच घेत होते, इतक्या खालच्या पातळीला तुमचा अध्यक्ष गेला, तुम्हाला कसली पारदर्शकता पाहिजे असा हल्लाबोल उद्धव यांनी केला। नोटबंदी फटक्यात लाखो लोक बेरोजगार झालेत अशी टीकाही त्यांनी केली आहे। शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी यावेळी भाजपला आता आमची दुश्मनी बघा असा इशाराच दिलाय। तुमच्यावर होणारे वार आम्ही आमच्या अंगावर घेतले, अशा प्रकारचा उत्तम मित्र तुम्ही गमावला। आतापर्यंत तुम्ही आमची दोस्ती पाहिली, मैत्री पाहिली, आता आमची दुश्मनी पहा काय आहे ते पहा। आता कळेल हिंदुस्थान पाकिस्तान काय आहे ते। अर्थात आम्ही हिंदुस्थानात आहोत, आम्ही हिंदुस्थान आहोत। भारतीय जनता पार्टीने महानगरपालिकांसाठी पक्षाचा जाहीरनामा तयार केला। याबाबत राज्यातील जनतेसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऑनलाईन संवाद साधणार आहेत। राज्यातील महापालिका क्षेत्रातील जनतेशी थेट संवाद साधणार आहेत। सायंकाळी 6 वाजता मुख्यमंत्री हा संवाद साधतील। यावेळी निवडक 20 मतदार आपल्या शहराविषयीच्या कल्पना मुख्यमंत्र्यांसोबत मांडणार आहेत।
सुभाष खारकर, हेमंत खारकर आणि राजेश खारकर ठाण्यातील काँग्रेसच्या 3 माजी नगरसेवकांनी मनसेमध्ये प्रवेश केलाय। यातील सुभाष खारकर यांना मनसेकडून ठाणे महापालिका निवडणुकीसाठी तिकीट देण्यात आलंय। राज ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या कृष्णकुंज इथं या 3 माजी नगरसेवकांनी आज मनसेत प्रवेश केला। सुशांत सूर्यराव यांनी आम्हाला येऊन विचारपूस केल्यानंतर आम्हाला त्यांनी तिकीट एबी फॉर्म देण्याचं ठरवलं। एबी फॉर्म दिल्यानंतर आम्ही सुभाष खारकर आमचे बंधू यांचा आम्ही फॉर्म भरून उमेदवारी निश्चित केली मनसेची आणि मनसेच्या तिकिटावर आम्ही आता उमेदवारी लढवणार आहोत। नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपची उमेदवारी यादी जाहीर झाल्यानंतर नाराज भाजप कार्यकर्त्यांची मोठी फौज तयार झाली आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सदस्यांचा देखील मोठ्या प्रमाणात समावेश आहे। संघाच्या क्षेत्र प्रचारकांच्या घरातूनच भाजपला जोरदार धक्का बसलाय। पुण्यातील भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फुटला तो सिंहगडावर। यावेळी भाजप आरपीआय युतीच्या उमेदवारांनी शपथ घेतली। छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानं आणि शिवरायांच्या राज्यातील सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या बलिदानानं पावन झालेल्या सिंहगडावर या उमेदवारांनी शपथ घेतली। पुणे महापालिकेचा कारभार पारदर्शी, सुशासनयुक्त, विकास विभू, गतिमान आणि भ्रष्टाचार मुक्त करण्याचा निर्धार त्यांनी या शपथेमधून घेतला आहे। या सर्व उमेदवारांना शपथ दिली भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारातही पंतप्रधान नरेंद्र मोदींची जादू पाहायला मिळते। विशेषतः महिला वर्गाने प्रचाराची नवी संकल्पना शोधून काढली आहे। महिला उमेदवारही मोठ्या संख्येने यात आहेत। प्रचाराचे नवनवीन फंडे इथे वापरताना दिसतात आणि मोदींचा फोटो आता साडीवर आलाय। विधान परिषदेच्या शिक्षक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे। नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत मुख्य लढत आघाडीतर्फे सुधीर तांबे तर भाजपतर्फे डॉक्टर प्रशांत पाटील यांच्यात होती आहे। अमरावतीमध्ये गृहराज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील भाजपचे उमेदवार आहेत। त्यांची मुख्य लढत काँग्रेसचे संजय घोडके आणि आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचे डॉक्टर दीपक धोटे यांच्याशी आहे। तर कोकण विभाग शिक्षक मतदारसंघात शिक्षक परिषदेचे वेणुनाथ कडू, शेकापचे बाळाराम पाटील, शिक्षक भारतीचे अशोक बेलसरे आणि परिषदेचे बंडखोर रामनाथ मोते यांचा प्रमुख उमेदवारांमध्ये समावेश आहे। मराठवाड्यातून भाजपकडून सतीश पत्की, शिवसेनेकडून गोविंद काळे तर आघाडीकडून विक्रम काळे मैदानात उतरले आहेत। मुंबई पालिकेच्या खड्ड्यानं दोघांचा जीव घेतलाय। मानखुर्द परिसरात एक खड्डा आहे, त्यात बुडून दोघांना जीव गमवावा लागलाय। पालिकेच्या ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। हायड्रोलिक डिपार्टमेंटनं 15 दिवसांपूर्वी हा खड्डा खोदला होता। रविवारी सकाळी 6:30च्या सुमारास इक्रार ह्या खड्ड्यात पाय घसरून पडला आणि त्याला वाचवण्यासाठी त्या खड्ड्यात उडी घेतलेल्या जलालुद्दीनचाही ह्यात बळी गेला। ह्या दोघांचा मृत्यू बुडाल्यानं नातेवाईकांचं म्हणणं आहे, तर ह्या पाण्यात विजेचा धक्का लागल्यानं मृत्यू झाल्याचं परिसरातल्या काही रहिवाशांचं म्हणणं आहे। दुर्घटना घडून 24 तास उलटून गेलेत, मात्र अजूनही ठेकेदाराला अटक करण्यात आलेली नाही। दोनों एक दूसरे के आजू बाजू के गांव के रहने वाले थे, दोनों साथ में काम करते थे और शायद जब एक फिसला होगा तो दूसरा उसको बचाने के लिए उसमें जंप लगाया होगा और उसमें करंट होने के नाते शॉक में दोनों लड़के मरे। मोहम्मद इकरार निजामुद्दीन कुरैशी है सर और मोहम्मद इमरान खान है सर। काफ़ी लोग खड़े थे, बोले छोटा गड्ढा होगा। मैं बोला नहीं सर ये बहुत बड़ा गड्ढा है और गड्ढे में कहा जो है अगर 1-2 आदमी खड़े कर दो तो उसमें डूब जाओगे। अहमदनगर जामखेड रोडवर कडा कारखाना परिसरात कंटेनर आणि अल्टो गाडीचा अपघात झाला। या अपघातात 2 जण जागीच ठार झाले तर 2 लहान मुलं गंभीर जखमी झाली आहेत। या अपघातात जामखेड पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक संदीप तागड आणि पत्नी सुषमा तागड यांचा मृत्यू झालाय। तागड यांची 2 लहान मुलं गंभीर जखमी झाली असून त्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय। बहुलिंगी बाळ परभणीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात जन्माला आलंय। 3 फेब्रुवारीच्या सकाळी 7च्या दरम्यान परभणीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात एका गर्भवती महिलेला
महिलेचं सुखरूप बाळंतपण झालं, मात्र गोजीरवाणं गुडगुडीत बाळ ही जन्माला आलं. पण ज्या वेळेस नातेवाईकांनी परिचारिकेला काय झालं असं विचारलं असता परिचारिकेसह सगळेच जण चक्रावून गेले. बाळाची प्रकृती चांगली असून त्याचं 250 ग्रॅम वजन आहे, पण त्याला स्त्री आणि पुरुष जातीचं एकत्र लिंग असल्यानं त्याला ICU मध्ये ठेवण्यात आलंय. इतर वैद्यकीय चाचण्या बाळाच्या घेतल्या जात आहेत. गुणसूत्राच्या रचनेमध्ये बिघाड झाल्यानं असं बाळ जन्माला येत असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. साहित्य संमेलनामध्ये 27 गावांना महापालिकेतून वगळण्याचा ठराव करण्यात आला, त्यावरून राजकारण सुरू झालंय. महापौरांनी या ठरावाला विरोध केलाय, तर भाजप आणि राष्ट्रवादीनं या ठरावाला पाठिंबा दिलाय. मनसेने मात्र महापौरांची बाजू घेतली आहे. साईबाबांना एका साई भक्तानं सोन्याचा मुकुट दान दिलाय. ह्या सुवर्ण मुकुटाची किंमत 5 लाखांइतकी असून त्याचं वजन 173 ग्रॅम इतकं आहे. बंगळुरू येथील साई भक्त रंगारज कोंडा यांनी साईचरणी हे सुवर्णदान अर्पण केलंय. सुंदर नक्षीकाम केलेला हा मुकुट साईचरणी अर्पण करण्यात आलाय. साई भक्त कोंडा परिवाराचा साई संस्थानाकडून शाल आणि श्रीफळ देऊन सन्मानही करण्यात आला. अहमदनगर जिल्ह्यात बिबट्यांचा उपद्रव वाढतच चाललाय. भक्ष्याच्या शोधातील हे बिबटे मानवी वस्तीत सहज वावरू लागलेत. यात बिबट्यांचा विहिरीत पडून अथवा महामार्गावर वाहनांना धडकून मृत्यू होत असल्याच्या घटनाही आता वाढत आहेत. अकोला तालुक्यातील विरगाव इथे शेवाळे वस्ती शिवारात पोपटराव शेवाळे यांना विहिरीत बिबट्या पडल्याचं आढळलं. त्यांनी कळवल्यानंतर वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. विहीर खोल असल्यामुळे आणि पाणी असल्यामुळे बिबट्यास वर काढण्यास अडचणी येत होत्या. बऱ्याच प्रयत्नानंतर बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झालाय. मुंबईत निवडणुकीत प्रचाराचं तापमान वाढत असताना वातावरणात सुखद गारवा परत आलाय. आज पहाटे उपनगरातलं किमान तापमान 17 अंश नोंदवण्यात आलंय, तर कुलाब्यातही पारा 21.6 अंशांवर खाली आलाय. फेब्रुवारीतल्या तापमानाची स्थिती बघता नेहमीपेक्षा हे तापमान कमी आहे. गेल्या काही दिवसात उत्तरेत झालेल्या हिमपातामुळे मुंबईत गारवा आल्याचं हवामान खात्यानं म्हटलं. हवेतला हा गारवा आणखी काही दिवस टिकेल असा अंदाजही वर्तवण्यात येतोय. फेसबुकवर स्टेटस अपडेट करणं किंवा कुणा मित्राची पोस्ट लाईक करणं हे आता तरुणाईपुरता मर्यादित राहिलेलं नाही, पण फेसबुकसारख्या सोशल नेटवर्किंग साईटचा अतिवापर मानसिक आणि शारीरिक अशा दोन्ही दृष्टीनं हानिकारक असल्याचं आता संशोधनानं सिद्ध केलंय. विशेष म्हणजे ज्या अमेरिकेत फेसबुकचा जन्म झाला त्या अमेरिकेतच हे संशोधन करण्यात आलंय. वय वर्ष 48 असणाऱ्या सुमारे 5200 लोकांची माहिती संशोधकांनी गोळा केली. वर्षाच्या 3 वेगवेगळ्या कालखंडात ही माहिती गोळा करण्यात आली. त्यातून फेसबुकवरच्या पोस्ट लाईक करण्याचं व्यसन सगळ्यात वाईट असल्याचं पुढे आलंय. दिल्लीतील लाल किल्ला परिसरात मोठ्या प्रमाणात स्फोटक सापडल्यानं एकच खळबळ उडाली आहे. सापडलेल्या स्फोटकांमध्ये काडतूस आणि हातबॉम्बचा समावेश आहे. लाल किल्ला परिसरात हे घातक स्फोटक सापडल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. पुरातत्व खात्याकडून लाल किल्ल्याची तपासणी केली असता हे काडतूस आणि ग्रेनेडची एक्सपायरी डेट संपल्याचं दिसून आलं. या ठिकाणी 26 जानेवारी रोजी सुरक्षा व्यवस्था कडक ठेवण्यात आली होती. त्याचवेळी आर्मीचे जवानही तैनात होते. त्यांचं काडतूस राहिलं असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो. यापूर्वी 2000 मध्ये लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांनी लाल किल्ल्यात गोळीबार केला होता. त्यात 3 जवान शहीद झाले होते. त्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणावर स्फोटकांचा साठा इथे सापडला आहे. समाजवादी पक्षाचे माजी अध्यक्ष आणि सध्या केवळ मार्गदर्शक म्हणून उरलेल्या मुलायमसिंह यादव यांनी अखेर पुत्र अखिलेश यादवांसमोर गुडघे टेकलेत. सपा काँग्रेस आघाडीला विरोध करणारे मुलायमसिंह आता या आघाडीच्या प्रचारासाठी मैदानात उतरणार आहेत. उद्यापासून समाजवादी पार्टीचा प्रचार करणार असल्याचं मुलायमसिंह यांनी स्पष्ट केलं. एवढंच नाही तर अखिलेश यादवच पुन्हा मुख्यमंत्री होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. काँग्रेससोबत आघाडीला विरोध होता, मात्र आता आघाडी झालीच आहे, तर आपण दोन्ही पक्षांचा प्रचार करणार असल्याचं त्यांनी नमूद केलंय. काश्मीरमध्ये जनमत चाचणी घेण्याआधी पाकिस्ताननं त्यांच्या जनतेमध्ये जनमत चाचणी घेऊन त्यांना काश्मीरविषयी काय वाटतं हे जाणून घ्यावं असा खोचक टोला गृहमंत्री राजनाथ सिंहांनी मारलाय. ते काल हरिद्वारमध्ये एका प्रचार सभेत बोलत होते. त्यावेळी राजनाथ सिंहांनी यावेळी बोलताना सर्जिकल स्ट्राईक आणि नोटबंदी या दोन्ही निर्णयाची जोरदार पाठराखण केली आहे.
और मैं पाकिस्तान को बतलाना चाहता हूं, बराबर हम लोगों ने आपसे बेहतर रिश्ते बनाने की कोशिश की है, लेकिन रिश्तों को बराबर आपने खराब करने की कोशिश की है। रोकिए ऐसे आतंकवादियों को, रोकिए यह मांग करने वालों को कि कश्मीर को लेकर जनमत संग्रह होना चाहिए। कभी कहते हैं पीओके और कश्मीर दोनों को मिलाकर जनमत संग्रह होना चाहिए, बंद होनी चाहिए पाकिस्तान से यह मांग। हम भी यह सवाल खड़ा करना चाहते हैं कि जनमत संग्रह होगा तो कश्मीर में जनमत संग्रह नहीं होगा। जनमत संग्रह होना चाहिए तो पाकिस्तान में जनमत संग्रह होना चाहिए कि पाकिस्तान रहना चाहता है तो आप पाकिस्तान के लोग भारत में मिल जाना चाहते हैं, विलय करना चाहते हैं। जनमत संग्रह इस पर होना चाहिए। नेहमीच वादाच्या भोवऱ्यात असणारा बॉलिवूडचा खलनायक संजय दत्त पुन्हा एकदा अडचणीत आला। अभिनेता संजय दत्त विरोधात त्यांच्या शेजाऱ्यानं तक्रार दाखल केली। रात्री उशिरापर्यंत मोठ्या आवाजात गाणी लावून धिंगाणा करत असल्याची तक्रार त्याच्या शेजारच्यांनी केली आहे। खार पोलीस स्टेशनमध्ये याबाबतची तक्रार नोंदवण्यात आली। ही तक्रार फोनवरून दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। येत्या बुधवारी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल देशातल्या कर्जदारांना दिलासा देण्याची शक्यता वर्तवण्यात येते। गेल्या काही दिवसात कमी झालेला महागाईचा दर आणि अर्थमंत्र्यांनी वित्तीय तूट मर्यादित ठेवण्याचा केलेला संकल्प या दोन्हीच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक व्याजाच्या दरात 0.5% कपात करण्याची शक्यता आहे। येत्या बुधवारी म्हणजेच 8 तारखेला रिझर्व्ह बँक पतधोरणाचा द्वैमासिक आढावा जाहीर करणार आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।